धन्यवाद धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. धन्यवाद रुपाली मॅडम. पंचतत्वाचा वापर करून आपण आपल्या आयुष्यातलं त्यांचं महत्व काय, शरीरातलं महत्व काय आणि वास्तूतलं महत्व पण त्यांनी अतिशय छान प्रकारे समजावून सांगितलं. पण बघा, वास्तूबरोबर कर्म पण महत्वाचं हे पण त्यांनी तिथे समजावून सांगितलं आपल्याला, आणि त्या गोष्टीवर विचार करणं हे गरजेचं आहे. पुन्हा एकदा धन्यवाद रुपाली मॅडम. आपल्या आजच्या सत्रातलं दुसरं व्याख्यान, असं व्याख्यान की ज्याचं ज्ञान आत्ताच्या ह्या डिजिटल वर्ल्ड मध्ये प्रत्येक वास्तू कन्सल्टंटला असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठीच वैदिक वास्तू इन अ वे ऑफ मॉडर्न आर्किटेक्चर हा वैदिक वास्तू आणि 21वे शतक यांना सांगड घालणारा विषय घेऊन येत आहेत नाशिकहून कुमारी अश्विनी चंद्रात्रे. नमस्कार मंडळी, आवाज येतोय माझा? हो अश्विनी. सन्माननीय झूम व्यासपीठ, आदरणीय गुरुजन आणि इथे असलेल्या माझ्या रसिक श्रोतेहो यांना माझा शतशः नमस्कार. आजचा माझा विषय आहे वैदिक आर्किटेक्चर. वैदिक आर्किटेक्चर म्हणजे एक्झॅक्टली काय, तर वैदिक वास्तुशास्त्र प्लस मॉडर्न आर्किटेक्चर असं त्याची कन्सेप्ट आहे. प्रथम आपण वास्तुपुरुषाला नमन करूयात. नमस्ते वास्तुपुरुष भूषय्या भीरत प्रभो, मद्गृहे धनधान्यादि समृद्धिं कुरु सर्वदा, यथा मेरु गिरे शृंग देवानामा लय सदा, तथा ब्रह्मादि देवानां मम गृहे स्थिरो भव, मम गृहे स्थिरो भव. नमस्कार मंडळी. सर नेक्स्ट. नेक्स्ट. भृगु अत्रि वशिष्ठिच विश्वकर्मा मयस्तथा नारदो नग्नजिच्चैव विशालाक्ष पुरंदरः ब्रह्मकुमारो नन्दीशः शौनको गर्ग एव च वासुदेवो निरुद्धश्च तथा शुक्र बृहस्पति अष्टादशैत विख्याता वास्तुशास्त्रोपदेशकः. 18 या वास्तुशास्त्राच्या उपदेशकांना मी नमन करते. आर्किटेक्चर म्हणजे काय? एक्सप्रेशन ऑफ व्हॅल्यू. आर्किटेक्चर आणि वास्तुशास्त्र ह्या दोघांची डेफिनेशन आता आपण बघूया. सर नेक्स्ट. दोघांमध्ये संपूर्णपणे साम्यच जाणवतं, कारण वास्तुशास्त्र म्हणजे सायन्स ऑफ आर्किटेक्चर अँड कन्स्ट्रक्शन, व्हेअरएज आर्किटेक्चरची डेफिनेशन पण तीच येते, जे माणसाला राहण्यासाठी तयार केलेली जी बिल्डिंग किंवा जे भवन असतं त्याला आर्किटेक्चर म्हणतात थोडक्यात. सर नेक्स्ट. मग प्रश्न इथे येतो की वास्तुशास्त्र आणि आर्किटेक्चर हे जर एकच आहे तर फरक कसा पडला? सो आपण जरा 150 वर्ष मागे जाऊयात. जेव्हा 150 वर्षांपूर्वी छोटे छोटे पाडे असतील किंवा त्याच्यानंतर विलेजेस आले, मग टाउन आल्या, मग सिटी झाल्या, मग बिग सिटीज डेव्हलप झाल्या आणि मग मेट्रो डेव्हलप झालं. सो जसं जसं माणसाचं आयुष्य बदलत गेलं, अगदी तसाच कन्स्ट्रक्शनचा प्रवास पण बदलला. मग हे का घडत गेलं? आज मेट्रो सिटी बघायची झाली तर ती मुंबई येते, बिग सिटी बघायची झाली तर ती पुणे येते, शहर म्हटलं तर नाशिक येतं, छोटे छोटे टाउन खूप सारे आहेत. सो हा प्रवास कसा घडत गेला हे आपण आत्ताच्या पीपीटी मधून पुढे बघूयात. सर नेक्स्ट. अजून एक नेक्स्ट. ह्या स्लाइड मध्ये एक्झॅक्टली आर्किटेक्चर आणि वास्तुशास्त्र या कन्स्ट्रक्शन प्रोसेस मध्ये काय होतं ते बघूयात. या 10 एस्पेक्ट्स मी घेतलेले आहेत की जे आपल्याला कन्स्ट्रक्शन साठी खूप इम्पॉर्टंट आहेत, ज्याच्यामध्ये रिक्वायरमेंट ऑफ द क्लायंट, स्टडी ऑफ द लँड, देन रूल्स अँड रेग्युलेशन्स, हॅलो, प्लीज बाकी सगळ्यांनी म्यूट करा. तुमचा
सगळ्यांचाच आवाज येतो आणि स्पीकरचा आवाज येत नाहीये. अश्विनी तुमचं अनम्यूट करून घ्या. बोडके सर प्लीज अनम्यूट करा. म्यूट करा तुमचं. अश्विनी सर आवाज येतोय हा आता येतो आता. परत एकदा ह्या स्लाइड 10 आस्पेक्ट्स पासून पुन्हा. ओके. हा आता आपण याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनचे 10 एस्पेक्ट बघूयात. फर्स्ट एस्पेक्ट मध्ये येतो रिक्वायरमेंट ऑफ द क्लायंट, सेकंड येतो स्टडी ऑफ लँड, देन रूल्स अँड रेग्युलेशन, आफ्टर दॅट सन पाथ अँड क्लायमेट, देन झोनिंग, सर्क्युलेशन, व्हेंटिलेशन, ड्रेनेज अँड वॉटर सप्लाय, एस्थेटिक्स अँड हाईट ऑफ द स्ट्रक्चर अँड कन्स्ट्रक्शन मटेरियल. हे महत्वाचे 10 एस्पेक्ट जर कुठल्याही प्रकारच्या डिझाईन मध्ये इम्पॉर्टंट असतात. फर्स्ट एस्पेक्ट रिक्वायरमेंट ऑफ द क्लायंट. वास्तुशास्त्रामध्ये जो घरातला कर्ता पुरुष असतो त्याला म्हणजे त्याच्या ह्याच्याप्रमाणे किंवा त्याच्या व्यवसायाप्रमाणे डिझाईन केलं जातं. व्हेअरएज आर्किटेक्चर मध्ये होल फॅमिलीचा किंवा त्या क्लायंटचा जो समोर येईल तो क्लायंट असतो. तिथे करता करविता असं काहीही नसतं. दुसरं येतं स्टडी ऑफ लँड, मोस्ट इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ बोथ द कन्स्ट्रक्शन. फक्त वास्तुशास्त्रामधला मेजर पार्ट येतो तो शेप ऑफ लँड, जो आर्किटेक्चर मध्ये फार विचार नाही केला जात त्याचा, कारण कसाही शेप असला तरी त्याच्यामध्ये डिझाईन बसवून रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे पुढे ते डेव्हलप केलं जातं. वेअरएज वास्तूमध्ये जर वाकडे तिरपे प्लॉट असतील तर आपण त्याला आपल्या वास्तू पद्धतीमध्ये बंदिश करतो आणि मग पुढे डिझाईन करतो. सो त्याच्यात काय काय येतं, डिरेक्शन येतात. डिरेक्शन वास्तुशास्त्रात पण येतात, आर्किटेक्चर मध्ये पण येतात. स्लोप, चढ उतार आपण दोन्हीकडे अभ्यासतो. नंतर सॉइल टाईप वर कन्स्ट्रक्शन उभं राहतं, त्याच्यामुळे दोन्ही ह्याच्यामध्ये सॉइल टाईपचा विचार केला जातो. आपण माती परीक्षण करतो, इथे सॉइल डायरेक्ट परीक्षण होते, ज्याला सॉइल टेस्टिंग म्हणतात. नंतर येतो सराउंडिंग. ऑब्विसली कुठलंही कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपल्याला साईटचं सराउंडिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागणार. आफ्टर दॅट ट्रीज, म्हणजे एक्झिस्टिंग झाडं कुठली आहेत कुठली नाहीये. झाडांवरून आपल्याला पाण्याची पण पातळी समजते. जसं औदुंबर, वड अशी झाडं जिथे असतील तिथे पाण्याचं प्रमाण जमिनीमध्ये जास्त असतं, तिथे जिओपॅथिक स्ट्रेस पण जास्त असतो. ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासातून येतात. नंतर येतात इलेक्ट्रिसिटी हा आजच्या मॉडर्न जीवनाचा किंवा ओव्हरऑलच आपल्या लाईफचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आज आपण इलेक्ट्रिसिटीमुळे झूमवर कनेक्ट होऊ शकतोय, अदरवाईज इट इज इम्पॉसिबल. नंतर रूल्स अँड रेग्युलेशन. आता ह्याच्यामध्ये येतो आर्किटेक्चर मध्ये येतात ते कन्स्ट्रक्शनचे कॉर्पोरेशन रूल्स. तर वास्तुशास्त्रामध्ये आपण कुठले रूल्स वापरतो, मैमतम, मानसार, विश्वकर्मा प्रकाश, राजवल्लभ, सम्रांगण सूत्रधार ह्या ग्रंथांमध्ये दिलेले जे रूल्स असतात ते आपण वापरतो. प्लस एखादी व्यक्ती जर वास्तू आणि आर्किटेक्ट दोन्ही असेल तर ती कॉर्पोरेशनच्या रूलच्या माध्यमातून, कारण त्याच्याशिवाय बिल्डिंग कन्स्ट्रक्ट नाही होऊ शकत. सो इथे थोडासा ड्रॉबॅक क्रिएट होतो. सर नेक्स्ट. चौथा पार्ट येतो तो सनपाथ अँड क्लायमेट. वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा जे काही टेम्पल्स किंवा जुने जे स्ट्रक्चर्स आहेत ना ते आपल्या सनपाथ वरूनच डिझाईन केलेले आहेत. इनफॅक्ट जे इंटरनल असतं डिझायनिंग ते सुद्धा सनपाथ वरूनच असतं. म्हणूनच पूर्वेला अग्नेयला किचन येतं, ईशान्येला देवघर असतं, मध्य पूर्वेला बाथची सोय असते, म्हणजे फक्त आंघोळ करण्याची. सो जसा जसा सूर्य बदलतो तसं तसं ते डिझाईन बदलतं. हाच विचार आर्किटेक्चर मध्ये पण होतो, पण त्याचा वापर हा छोट्या छोट्या डिझायनिंग मध्ये नाही होत. वास्तुशास्त्रामध्ये कुठलंही डिझाईन हे मायन्यूटच्या मायन्यूट लेवलला केलं जातं, वेअरएज आर्किटेक्चरला तेवढ्या मायन्यूट लेवलला आपण जात नाही. झोनिंग म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची जागा ठरवणे. थोडक्यात म्हणजे समजेल अशा भाषेत अगदीच सांगायचं झालं तर मग ऍज पर मैमतम त्याच्यात पण झोनिंगला खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात टाउन प्लॅनिंग, विलेज प्लॅनिंग हे जर तुम्ही कोणी वाचलेत
तर तुम्हाला लक्षात येईल की झोनिंगला त्यावेळीपासून खूप इम्पॉर्टन्स आहे. मग आर्किटेक्चरमध्ये पण ते आहे. त्याच्यानंतरचा पार्ट येतो सर्क्युलेशन. सर्क्युलेशन म्हणजे काय? सर्क्युलेशन म्हणजे एखाद्या स्ट्रक्चरला किंवा ह्युमन बिंगला फिरण्यासाठी जी जागा लागते किंवा जो फ्लो क्रिएट होतो घरामध्ये, त्याला म्हणतात सर्क्युलेशन. दोघांचाही विचार, पूर्वीच्या काळी जुने घरं आठवा तुम्ही. मध्ये कोर्टयार्ड, त्याच्या भोवती व्हरांडा असायचा. नंतर प्रत्येक घराच्या खोलीच्या भोवती पण एक त्यांनी जागा सोडलेली असायची माणसाला फिरता यावं म्हणून. त्याला त्याला म्हणतात सर्क्युलेशन पाथ. सर नेक्स्ट. मग येतो व्हेंटिलेशन. व्हेंटिलेशन म्हणजे काय? व्हेंटिलेशन म्हणजे आपल्याला दारं, खिडक्या किंवा हवा जाण्यासाठी, लाईट येण्यासाठी जी जागा सोडलेली असते, त्याला व्हेंटिलेशन म्हणतात. व्हेंटिलेशन वास्तुशास्त्रामध्ये कसं डिझाइन केलं जातं, त्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं, तर उत्तर दिशेला मुख्य बल्लाट आणि सोमपदामध्ये आपल्याला ओपनिंग्ज द्यायला परवानगी आहे. म्हणजेच काय? वास्तूचा अभ्यास हा पदनिहाय होतो. 45 देवतांमध्ये जे पद निवडून दिलेले असतात त्याच्याप्रमाणे डिझाईन केलं जातं. वेअरॅज आर्किटेक्चरमध्ये पर्सेंटेजला येतं, म्हणजे एका वॉलमध्ये 20%, 10% एवढं ओपनिंग एक्सपेक्टेड असतं मिनिमम. त्याच्यापेक्षा जास्त आपण देऊ शकतो. इट इज डिपेंड अपॉन अवर डिझाईन. नंतरचा पार्ट येतो ड्रेनेज अँड वॉटर सप्लाय. आपल्या आयुष्याचा सगळ्यात महत्वाचा पार्ट, ज्याच्यामुळे आत्ताच्या कंडिशनला वास्तूमध्ये खूप सारे दोष तयार होतात, ते म्हणजे ड्रेनेज आणि ओव्हरहेड वॉटर टँक, अंडरग्राऊंड वॉटर टँक. जेव्हा आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये आता जातो तेव्हा आपल्याला माहितीच नसतं की एक्झॅक्टली कुठे काय येते. आपण त्याचा लुक पाहून इम्प्रेस होऊन आजकाल फ्लॅट घेतले जातात. बऱ्याच ठिकाणी पूर्वेला ड्रेनेज येतं आणि दक्षिणेला अंडरग्राऊंड वॉटर टँक येतात. सो हा एक दोष म्हणून क्रिएट होतो. तर हे होतं आर्किटेक्चरमध्ये. आणि वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा पुन्हा इथे पदच येतात, जसं पर्जन्य ऍट ईस्ट. याच्यामध्ये वॉटर या गोष्टीशी रिलेटेड तुम्ही पाईपलाईन वगैरे जोडू शकतात, असं मैमतम किंवा सगळ्याच ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. नंतरचा भाग येतो ऍस्थेटिक्स अँड हाईट्स ऑफ द कन्स्ट्रक्शन. ऍस्थेटिक्स म्हणजे काय? कुठल्याही स्ट्रक्चर हे बाहेरून कसं दिसतं ते म्हणजे ऍस्थेटिक्स. सो हे ऍस्थेटिक्स आर्किटेक्चरमध्ये त्याला खूप जास्त व्हॅल्यू येते. वेअरॅज जे आपले ओल्ड कन्स्ट्रक्शन होते किंवा वास्तुशास्त्रामध्ये ना, जेवढी गरज आहे तेवढंच एस्थेटिक दिलं जातं. आत्ताच्या बंगलोजला जर तुम्ही कम्पेअर केलं जुन्या घरांना, म्हणजे कौलारू घरं वगैरे, तर तुम्हाला ते लक्षात येईल की एक्झॅक्टली ते कसं होतं. आणि हाईटचा जर विचार केला, आपलं शास्त्र इतकं मायन्यूट लेवलला डिटेलिंग करतं की पूर्वीच्या त्या शास्त्रामध्ये 13 स्टोरीड स्ट्रक्चर्स होते. म्हणजे त्यावेळेला जेव्हा रेन्फोर्समेंट वगैरे ह्या गोष्टी नव्हत्या, तेव्हा स्टोन मेसनरीमध्ये त्या लोकल कंपोनंट्स मध्ये आपण 13 मजली बिल्डिंग उभ्या केलेल्या आहेत आणि आज सुद्धा त्या बिल्डिंग अतिशय व्यवस्थित उभ्या आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर साऊथ इंडियात बरेचसे टेम्पल्स आहेत जे आजही आहेत आणि ते खूप चांगल्या कंडिशन मध्ये मेंटेन केलेले आहेत. वेअरॅज आत्ताच्या कंडिशनला रेन्फोर्समेंट वापरून पण स्ट्रक्चर 25-25 वर्ष पण राहत नाही. सो हा एक कुठेतरी ड्रॉबॅकचा भाग आहे. पुढचा भाग येतो कन्स्ट्रक्शन मटेरियल. कन्स्ट्रक्शन मटेरियल हे पूर्वी लोकली जे अवेलेबल व्हायचे ते वापरले जायचे. आत्ताच्या कंडिशनला मोस्ट ऑफ द कन्स्ट्रक्शन हे कॉन्क्रीट बेस होते. सगळीकडे आपण बघतो की कॉन्क्रिटीकरण होत आहे आणि कुठेतरी याला क्लायंट पण सपोर्ट करतात कॉन्क्रिटीकरणाला. सर नेक्स्ट. जर हे कंपॅरिझन जर 10 ऍस्पेक्टचं आपण बघितलं तर असं जाणवतं की 90% भाग हा सेम आहे. मग 10% फरक कुठे पडला? आणि ते 10% हे वास्तुशास्त्र आणि आर्किटेक्चर याला वेगळं करायला का कारणीभूत ठरावे? त्याचे 2 ऑब्झर्वेशन मला लक्षात आले. कदाचित हे बऱ्याच लोकांना इथे पटणारही नाही. मी तुमच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, पण तरी सुद्धा मला जे जाणवलं ते मी मांडते इथे. पहिला भाग येतो तो अर्बनायझेशनचा. म्हणजे काय? पूर्वीच्या काळी जेव्हा गावाकडून शहराकडे वस्ती शिफ्ट होत गेली, तेव्हा
माणसाच्या गरजा, डिमांड बदलल्या. सणवार हे गावातच सुटले. मग शहरात आल्यानंतर माणूस हळू-हळू त्या सगळ्या गोष्टी विसरायला लागला आणि एक थोडासा काळ गेल्यानंतर अचानकपणे वेस्टर्नायझेशन झालं आणि त्याला जाणवायला लागलं, की हे सगळं अंधश्रद्धा आणि थोतांड आहे. त्याच्या पाठीमागचं सायन्स त्याला आजी-आजोबांनी कधी समजून नसेल सांगितलेलं कदाचित. कारण पूर्वीच्या काळी लोकांना सायन्सची भाषा फारशी कळायची नाही. त्यांना भीती दाखवली जायची, की अ, असं तुम्ही केलं तर इथे तुम्हाला असा प्रॉब्लेम होईल किंवा एखाद्या व्यक्तीची डेथ होईल, असं पण होऊ शकतं. सो आणि दुसरी गोष्ट येते ती जनरेशन गॅप. आता जनरेशन गॅप म्हणजे कुठली? आजोबांनी मुलाकडे पाठवलं, पण मुलाने हे त्याच्या मुलाकडे पाठवलं नाही. मधली एक जनरेशन जी अर्बनायझेशनमुळे शिफ्ट झाली, मायग्रेट झाली, त्या जनरेशन कडून आमच्या जनरेशन पर्यंत गोष्टी पोहोचल्याच नाही. त्याच्यामुळे साहजिकच आहे, जे समोर दिसतं त्यातच मुलं वाढतात. आम्हीही त्याच्यातच वाढलो. इथे मी तुम्हाला माझा वास्तुशास्त्राचा प्रवास कसा सुरू झाला ते सांगते. बेसिकली माझं नाव अश्विनी चंद्रात्रे. माझं ग्रॅज्युएशन झालं ते पुण्यात. मी आर्किटेक्चरची स्टुडंट होते आणि ग्रॅज्युएशन तिथेच पास आउट झाले. ते होत असताना अनेक वेळा आम्हाला साईटवर व्हिजिट कराव्या लागायच्या, बघावं लागायचं. तर तिथे बरेच कन्स्ट्रक्शन असे बंद पडलेले होते. मग कोणीतरी सांगायचं, की इथे ना वास्तुदोष आहे म्हणून असं होतं. तिथून हळू तो प्रवास सुरू झाला. माझा पहिला कोर्स झाला तो कैलासवासी धुंडीराज पाठक सरांकडे आणि त्यांनी माझ्या हातामध्ये मैमताम दिला. मैमताम दिल्यानंतर मला याची जाणीवच नव्हती, की त्यांनी खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे. माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मी मैमतम वाचला, तेव्हा मला कळलं, की मैमतम मध्ये जे दिलेलं आहे, तेच मी आर्किटेक्चर मध्ये शिकले. पण दुर्भाग्य असं आहे, की बॅनिस्ट ऑफ फ्लेचर हे जे आर्किटेक्चरचं पुस्तक आहे, हिस्ट्रीचं, त्याच्यामध्ये इंडियन आर्किटेक्चर हे फार कमी आहे आणि वास्तुशास्त्राचा तर दूर-दूरपर्यंत फारसा संबंधच येत नाही. म्हणजे वास्तू म्हटल्यावर फक्त भारतामधले साऊथ इंडियन लोक आणि काही नॉर्थ इंडियन लोक हे त्याला व्हॅल्यू देतात किंवा अगदीच सांगायचं झालं तर जसं आपली कालिदास युनिव्हर्सिटी आहे तशा ज्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत तिथे हे शिकवलं जातं. मग हे वास्तू आता आर्किटेक्ट पर्यंत पोहोचणार तरी कसं? बघायला गेलं तर जे जुने आर्किटेक्ट आहे म्हणजेच बी.व्ही. जोशी हे आज 92 वर्षांचे आहेत. नंतर बापरे. चार्ल्स कोरिया हे 3 वर्षांपूर्वी एक्सपायर झाले. हे दोघंही आर्किटेक्ट चे जर आपण कन्स्ट्रक्शन्स बघितले तर ते वास्तूप्रमाणे तेच नाही असे बरेच जण आहेत. चंदीगडचं सिटी प्लॅनिंग करणारे ली कर्बुझियर घ्या, ते तर भारतीय पण नव्हते. तरी सुद्धा त्यांनी आपल्या शास्त्रातूनच ह्या गोष्टी केलेल्या आहेत. पण त्याचा उल्लेख आजपर्यंत कुठेच केला गेलेला नाहीये. मग याच्यामध्ये दोष कोणाचा? आपला का बाहेरच्यांचा? हा प्रश्न मला नेहमी पडतो. सर नेक्स्ट. मग ह्या सगळ्यामध्ये आपण काय करू शकतो? ॲज अ वास्तू कन्सल्टंट किंवा शास्त्राचे अभ्यासक आणि उपासक असं मी म्हणेल इथे. वास्तू कन्सल्टंट असं नाही म्हणणार. व्हाय एक्सेप्टन्स ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी अँड व्हॉट इट इज. एक्झॅक्टली. आता एक्सेप्ट का करायची? तर ही जी जनरेशन गॅप आहे ती आपल्याला जर भरायची असेल ना तर आपल्याला मॉडर्न जनरेशन पर्यंत आधी उतरावं लागेल. म्हणजे घरातले आजोबा बघा कधीही नातवंडांसोबत जास्त मिसळतात आणि त्यांना गोष्टी रूपाने ह्या गोष्टी समजून सांगतात. वेळ तोच प्रकार वडिलांच्या ताब्यात गेला तर तिथे पनिशमेंट येते नाहीतर काहीतरी होतं. सो थोडासा रोल चेंज करणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्याने काय होईल? आपण परफेक्शन कडे जाऊ आणि जेव्हा मॉडर्न टेक्निक यूज होईल तेव्हा कन्स्ट्रक्शनची स्ट्रेंथ वाढेल, क्वालिटी मेंटेन होईल, जी आता बिघडत चालली आहे. म्हणूनच मुंबई सारख्या ठिकाणी 25-25 वर्षामध्ये बिल्डिंग पडतात. म्हाडाच्या बिल्डिंगचे स्ट्रक्चर सुद्धा 4-4, 5-5 वर्षात क्रॅक जातात. सो असं नाही होणार. लाईफ ऑफ कन्स्ट्रक्शन कॅन इम्प्रूव्ह. ह्युमन हेल्थ अँड अ लाईफ ऑल्सो कॅन इम्प्रूव्ह. जर साहजिक आहे कन्स्ट्रक्शनची लाईफ वाढली तिथले रोग कमी होतील. म्हणजे आज बुरशी जेव्हा घरात येते किंवा ओल येते तेव्हा त्याचा परिणाम साहजिकच घरातल्या लोकांच्या हेल्थवर पण होतो. वास्तू आपण बघूयात, पण एक नॉर्मल कॉमन सेन्स जर बघितला तर यातून रोगराई कमी पसरेल आणि प्रॉब्लेम कमी होतील.
मग आता एक्झॅक्टली टेक्नॉलॉजी मला काय सांगायची आहे तुम्हाला, तर त्याच्यामध्ये 5 ॲस्पेक्ट येतात. फर्स्ट इज ऑनलाईन झूम मीटिंग. आज आपण या झूमचेच खूप धन्यवाद मानायला पाहिजे, की या कोविडमध्ये त्याने आपल्याला एक नवीन गोष्ट शिकवली, ती म्हणजे ऑनलाईन एकमेकांना भेटायची. आज 6 महिन्यापूर्वी तुमच्या आमच्यापैकी एकानेही हा विचार केलेला नव्हता, की आपण भेटू शकतो, असं काही करू शकतो. म्हणजे मी स्वतः जेव्हा वास्तूचा डिप्लोमा कंप्लीट केला, तेव्हा पर वीकली मी नाशिकहून पुण्याला जायचे. महिन्यातून 1-2 वेळेला. सो आता इतकं ईझी आहे हे सगळं, मग आपण हे का नाही अडॉप्ट करावं? करायलाच पाहिजे आणि हे खूप सोपं आहे. म्हणजे आता एक उदाहरणच द्यायचं झालं तर माझे वडील +60 आहे. +60 असून पण ते Android इतके आनंदाने शिकतात आणि त्याचा तो आनंद बघून मी इन्स्पायर होते नवीन टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअर शिकायला. आज हे प्रेझेंटेशन मी तुमच्यापुढे मांडता कितीतरी गोष्टी मला रिअलाईज झाल्या, की आपण किती अपडेट राहिलं पाहिजे आणि किती अपग्रेड केलं पाहिजे स्वतःला. दुसरी गोष्ट येते ती मोबाईल ॲप्स फॉर डिरेक्शन्स. आजकाल आपण मोबाईल वापरतो, वायफायच्या जगात राहतो. सो प्रत्येक वेळेला जे आपण दिशादर्शक वापरायचो, ते कामी येतच असं नाहीये. ते बऱ्याच वेळा डॅमेज होऊन जातं. आपल्याबरोबर एक गॅजेट नसतं कधी. प्रत्येकाकडे आजकाल 1-2 मोबाईल, चार्जर, त्याचे खूप सारे एक्सेसरीज असतात. सो ते जर वाचवायचं असेल, तर आपण मोबाईलमध्ये जे ॲप मिळतात आणि त्याचा बेनिफिट काय होतो ना, आपण ट्रू नॉर्थ शोधू शकतो. नंतर येतं Google मॅपिंग, मग येतं Google अर्थ, सगळ्यात सुंदर सॉफ्टवेअर आणि येतात नंतर 2D सॉफ्टवेअर. 2D सॉफ्टवेअर काय ते आपण पुढे जाऊन बघूया. सर नेक्स्ट. हीच झाली नवीन टेक्नॉलॉजी. जिओमीट, Skype, Google Duo, Google Meet, Zoom हे सगळे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत, जे आजकाल सगळ्या मोबाईल्सवर येतात आणि आरामात कोणीही वापरू शकतं. म्हणजे आजकाल अगदी जन्माला आलेल्या मुलांना पण हातात मोबाईल दिला तरी ते काय-काय करतात, हे तुम्ही घरात अनुभवत असाल, ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत ते. आणि आजकाल आजी-आजोबा सुद्धा या गोष्टी खूप आनंदाने शिकतायत. मग आपणच का मागे राहायचं? आपल्याला तर शास्त्राची जबाबदारी दिलेली आहे. सर नेक्स्ट. हे आहे दिशादर्शक, जे आपण नॉर्मली वापरतो. आता हे प्रत्येक मोबाईलमध्ये इन्स्टॉल असतं. नसेल तर प्ले स्टोअरवर जाऊन आपण हे ॲप इन्स्टॉलही करू शकतो. इथे स्टेप्स पण दिलेल्या आहेत त्याच्या. आणि याचा बेनिफिट असा आहे, की ट्रू नॉर्थ आपल्याला चेक करता येते त्याच्यावर. आता ट्रू नॉर्थ म्हणजे एक्झॅक्टली काय? तर ध्रुव ताऱ्यापासून जी जी नॉर्थ असते ना, तिला खरी उत्तर दिशा म्हणतात. त्याला ट्रू नॉर्थ म्हणतात. त्याचं आयडेंटिफिकेशन आजकाल ह्या टेक्नॉलॉजीवर खूप चांगलं होतं. त्याचं एक स्पेसिफिक ॲप आहे. सर नेक्स्ट. मग येतं Google मॅपिंग. Google मॅपिंग हे आजकाल आपण Ola, Uberसाठी सर्रास वापरतो. मग आपण साईट शोधण्यासाठी का नाही वापरायला पाहिजे? नक्कीच वापरायला पाहिजे. त्याच्यावरून आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन कळतात. बिल्डिंग कुठे आहे ते समजते. बिल्डिंगच्या आजूबाजूला काय आहे, काय नाही, किती मीटर म्हणजे किती अंतर आहे कुठे जायचं ते पण समजतं. मग त्याचा आपण जर आपल्या साइट व्हिजिटसाठी, वास्तुशास्त्रासाठी जर वापर केला, तर त्यात गैर काय? आणि का नाही करावा? त्याच्या पण इथे स्टेप्स दिलाय. ज्यांना असं वाटत असेल, की नाही बुवा मी नाही वापरू शकत आणि Google मॅपिंग हे सुद्धा सगळ्या गॅजेट्सवर वापरता येतं. अगदी iPhone असो, मोबाईल असो, नाहीतर डेस्कटॉप असो. सर नेक्स्ट. Google अर्थ. Google अर्थ हे असं सॉफ्टवेअर आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला दिशा समजते. नंतर टोपोग्राफी समजते. टोपोग्राफी म्हणजे काय? तर जमिनीचा चढ-उतार कसा आहे? आज कोव्हिडमुळे आपण फार बाहेर नाही पडू शकत. आपल्याला सतत मनामध्ये ती भीती असते आणि आपण काळजी घेतली पाहिजे. आज आपण ॲस्ट्रोलॉजीचा पण अभ्यास करतो. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे, हे किती दिवस चालणार, काय होणार. मग अशा कंडिशनला आपण घरात बसून नुसतं बसून राहायचं का? नाही. सॉफ्टवेअर शिकायचं. या सॉफ्टवेअरमध्ये आपण जमिनीवर कुठे चढ-उतार आहे, हा जो इथे तुम्हाला चढ-उतार आता दाखवलेला आहे, तो इंडिया गेटच्या भागातला आहे. ते समजतं, डिरेक्शन समजतात, स्केल काय आहे ते समजतं. आपण त्याचे मेजरमेंट घेऊ शकतो. म्हणजे घर बसल्या तुम्ही एखाद्या साइटचं बेसिक एनालिसिस करू शकतात. मी म्हणत नाही, की तुम्ही लगेच त्यांना रिझल्ट द्या. पण
अशा गोष्टी जर आपल्याला येत आहेत तर त्या शिकायला काय हरकत आहे. सर नेक्स्ट. ही आहे आयफेल टॉवरची गुगल अर्थ वरून घेतलेली पिक्चर्स. याच्यामध्ये पहिल्या चित्रात येत आहेत ते टॉप व्ह्यू. आता स्पेसिफिकली मी भारताच्या बाहेरचं का निवडावं? तुम्ही म्हणाल एकीकडे शास्त्राचं कौतुक करते आणि दुसरीकडे इथे आयफेल टॉवर दाखवते. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की भारताची टेक्नॉलॉजी अजून इतकी डेव्हलप झालेली नाहीये जितकी इथे आपल्याला क्लिअर दिसतायत बिल्डिंग. आज गुगल अर्थ जर बाकीच्या देशांचं बघितलं तर आपण गुगल अर्थ वरून फिरून पण येऊ शकतो देश. शेजारच्यांना सांगू पण शकतो, अहो आम्ही आज हा देश फिरलो म्हणून. एखाद्या वेळेला तुम्ही घरी जाऊन ते ऍप डाउनलोड करा आणि बघा, तुम्हाला पण खूप मजा येईल. दुसरा आहे तो एलिव्हेशन व्ह्यू आयफेल टॉवरचा. आणि तिसरं जे खाली दिलेलं आहे ते ग्राउंड लेवल वरून जेव्हा पाथ आपण सिलेक्ट करतो कुठल्याही गोष्टीचा तेव्हा दिसतं. म्हणजे शून्याच्या आय लेवलला जे दिसतं ते त्या आयफेल टॉवरच्या तिसऱ्या पिक्चर मध्ये आहे. सो इतक्या मायन्यूट लेवलला जर सॉफ्टवेअर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तर आपण त्यांचा वापर नक्की केला पाहिजे. याच्यातून आज आपल्याला घर बसल्या साईटच्या आजूबाजूचा एरिया पण समजेल आणि इझिली कळेल की तिथे आजूबाजूला एक्झॅक्टली किती झाड आहेत, कुठले झाड आहेत, हे खूप क्लिअरली कळतं. जेव्हा तुम्ही तिथे जाल, बघाल तेव्हा तुम्हाला समजेल. आणि नक्की करून बघा ही गोष्ट. घरात जर तुमच्या लहान मुलं असतील ना त्यांना घेऊन बसा. तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला नाही जमणार, पण नाही जमणार अशी गोष्टच नाहीये. आपण शास्त्राचे प्रचारक आहोत. सर नेक्स्ट. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ते म्हणजे 2D सॉफ्टवेअर्स. आता हे एक्झॅक्टली आहे काय? 2D सॉफ्टवेअर हे ऑटोकॅड, प्रोजीकॅड, आर्चिकॅड किंवा कुठलंही एक टेक्निकल सॉफ्टवेअर ज्याच्यामध्ये आपण आपलं ड्रॉइंग ड्राफ्ट करू शकतो. ड्राफ्ट करू शकतो म्हणजे काय करतो? ड्राफ्टिंग करणं म्हणजे काय असतं? जेव्हा आपण साईटवर जातो किंवा क्लायंट आपल्याला किंवा जातक म्हणेल मी, जेव्हा आपल्याला आणून देतात साईट तेव्हा ते एक मेजरमेंट काढून एक चित्र काढून देतात. त्या चित्राला ड्राफ्टिंग म्हणतात. त्याचा उपयोग काय होतो? टाइम सेव्ह होतो. खूप फास्ट होतं या सॉफ्टवेअर्स मध्ये काम. इन्क्रीज अॅक्युरसी वाढते. इझी टू ऑपरेट, खूप सोपं आहे. चेंज कॅन बी डन इझिली, म्हणजे काही चुकलं ना तरी पण पटकन बरोबर करता येतं. आणि खूप डिटेलिंग काम करतो ना तेव्हा आपला कॉन्फिडन्स पण खूप वाढतो. तुम्हाला पुढे त्याचे 2 एक्झाम्पल पण दाखवणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जी तुम्हाला सगळ्यांना हे वाक्य खूप आवडेल, आपलं आपण स्वतःला अपग्रेड केल्यामुळे ना आपली व्हॅल्यू वाढते. आपल्या शास्त्राची व्हॅल्यू वाढते. स्वतःसाठी नाही पण शास्त्रासाठी सॉफ्टवेअर नक्की शिका. आज तुम्हीच बघा, एक वास्तू कन्सल्टंट जेव्हा एखाद्या आर्किटेक्ट कडे जातो आणि त्याला कॅड फाईल देतो तेव्हा तुम्ही किती अभिमानाने ही गोष्ट सांगू शकाल की यार म्हणजे मी बघा तुमच्यासारखंच मी पण ड्राफ्ट करू शकतो. आणि त्या आर्किटेक्टच्या नजरेमध्ये किंवा कुठल्याही इंजिनियर म्हणा, मी स्पेसिफिक आर्किटेक्ट नाही म्हणणार, इंजिनियर असो, स्ट्रक्चरल इंजिनियर असो, तेव्हा त्यांच्या नजरेमध्ये एक वास्तू कन्सल्टंटची इमेज किती वाढेल. का प्रत्येक वेळेला अशीच इमेज असावी की जे फील्डवर काम करतात म्हणजे अदर दॅन शास्त्राची लोक त्यांनी सूटबूट घालून जावं आणि जे फक्त वास्तू कन्सल्टंट किंवा ज्योतिष कन्सल्टंट आहे त्यांनी अगदी सोळे किंवा झब्बा वगैरे घालून जावं. आपणही जर चेंज झालो तर आपलं शास्त्र आज जगामध्ये नाही पसरणार का? सर नेक्स्ट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे सॉफ्टवेअर शिकायला आहे ना हार्डली एखादा आठवडा पण खूप असतो. म्हणजे रोज तुम्ही 1-2 तास जरी दिले, 8-10 तासांमध्ये तुम्ही बेसिक नॉलेज तर आपण नक्की घेऊ शकतो. मग प्रॅक्टिसने हळूहळू माणूस परफेक्ट होतोच, तो प्रश्नच नाही. आता आपण याचं एक एक्झाम्पल बघूया. सुरुवात करते ती एका प्लॉट पासून. हा एक नाशिकच्याच एका बंगलोसाठीचा असलेला प्लॉट आहे. त्याला 7.5 मीटरचा कॉलनी रोड आहे. मग प्लॉटची जेव्हा सुरुवात होते तेव्हा आपण काय करतो? सगळ्यात पहिले ग्रिड ड्रॉ करायची असते ती 9x9ची. ही आर्किटेक्चर मध्ये पण होत असते पण त्याचे मेजरमेंट्स वेगळे आहेत. मग प्रांगण प्रवेश म्हणजे काय? तर कंपाऊंड टाकणं. कंपाऊंड टाकल्यानंतर त्याच्यातून जो प्रवेश होतो तो प्रांगण प्रवेश असतो. मग भवन जेव्हा डिझाईन करतो इथे येतात ते कॉर्पोरेशनचे रूल्स. ह्याच्यासाठी तुम्हाला आर्किटेक्चरची नक्कीच मदत लागणार. ते त्यांच्याशिवाय कोणीच नाही करू शकत. किंवा
रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन फील्ड पर्सन, ज्याला त्याचे अधिकार आहेत. मग तिथे कन्स्ट्रक्शनचा जो इथे भवन निर्मितीचा मी तुम्हाला एक मधला एक प्रपोज्ड बंगलो हा जो भाग आहे ना, तो तेवढा भवन आहे. भवन म्हणजे काय? वास्तू म्हणजे बंदिस्त केलेली जागा, पूर्ण प्लॉट त्याला वास्तू म्हणतात. आणि वास्तूमध्ये जे आपण बिल्डिंग निर्माण करतो त्याला भवन म्हणतात. त्याच्यामध्ये बिल्डिंगमध्ये जायला सिंहदार असतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो तो मर्मस्थान. सर नेक्स्ट. हा, मर्मस्थान याचा उपयोग काय होतो? याच्यामध्ये तुम्हाला षण्महंती, मर्मस्थान, उपमर्मस्थान आणि शिरा आणि 9 झोनिंग दाखवलेले आहेत. हा भाग आहे ना प्लॉट साठी खूप इम्पॉर्टंट असतो. पण कधी? जेव्हा आपण फाउंडेशन डिझाईन करतो. फाउंडेशन डिझायनिंग साठीचा, कॉलम डिझायनिंग साठीचा लागणारा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मर्मस्थान. मर्मस्थान म्हणजे काय? सेन्सिटिव्ह पार्ट. आता तुम्ही म्हणाल काय असतं? वास्तू तर येते, पण वास्तू ही जिवंत असते. असं आपले वडिलोपार्जित लोक सांगतात की भिंतींना पण कान असतात, तसं जमीन ही जिवंत असते. त्याच्यामुळे जसे आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र असतात, वेगवेगळे स्थान असतात, तसेच वास्तुपुरुषाच्या आकृतीत सुद्धा त्याला सुद्धा तर शरीराचे अंग आहे ना, त्याला षण्महंती जे 6 आहेत ते. नंतर मर्मस्थान येतात, उपमर्मस्थान आणि ह्या ज्या शिरा ज्या दाखवलेल्या आहेत ना, त्याचा उपयोग वॉल डिझायनिंग साठी होतो. म्हणजेच ज्या 2 शिरांच्या मधून ग्रीड आखून वॉल देणं अपेक्षित आहे, असं आपले शास्त्रकर्ते म्हणजे ग्रंथकर्ते सांगतात. सर नेक्स्ट. ही आहे वास्तुपुरुषाची 9x9 मंडल असलेली आकृती. याच्यामध्ये शेजारच्या पानावर संपूर्ण वास्तुपुरुष देवतांची नावं दिलेली आहे. आणि त्यात कुठला देवता कुठे आहे ते दिलाय. थोडक्यात सांगायचं तर 45 देवता आपल्या वास्तुपुरुष मंडलामध्ये असतात. त्या 45 देवतांमध्ये 32 देवता ह्या सगळ्यात आउटर एजला असतात. त्याच्यात त्याला राक्षस भाग म्हणतात. मधला भाग येतो मनुष्य आणि मग देव आणि मग ब्रह्मा. सो 32 देवता या बाहेरच्या बाजूला असतात. त्याच्यातल्या 8 देवतांची 2 पदं आहेत. नंतर पृथ्वीधर, आर्यमा, विवस्वान, मित्र यांना 6 पदं दिलेली आहेत. ब्रह्मस्थानाला 9 पदं आहेत. सो अशा पद्धतीने याचं डिव्हिजन होतं. प्लस प्रत्येक शिरेला एक एक नाव आहे. प्रत्येक दिशेच्या देवतांना नाव आहेत. सो एवढ्या डिटेलमध्ये जेव्हा अभ्यास करू आणि वास्तुपुरुषाचा उपयोग हा भवन निर्मितीसाठी जास्त होतो. सर नेक्स्ट. इथे जेव्हा प्लॉट भवन निर्मितीची आकृती काढली, आपण ड्राफ्ट करून घेतली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 9x9चा पदविन्यास करून जे पद दिलेत त्याला तिथे वास्तुपुरुष मंडल दिलेलं आहे. आणि आता इथे ईस्ट आणि साऊथ या दोन्ही गोष्टी बंद आहेत. तिथे कॉमन वॉल आहेत. त्याच्यामुळे तिथे आपण ओपनिंग नाही देऊ शकत. मग तिथे काय देता येईल? ईस्टचा लाईट तर आपल्याला हवा आहे आणि आग्नेयाला किचन जर द्यायचं झालं तर आपल्याला तिथे काहीतरी सोय करावी लागेल. मग तिथून डायरेक्ट वरून लाईट जर देता आला तर त्या वास्तूमध्ये ईस्ट लाईट यायला पण मदत होईल. त्याच पद्धतीने त्याचं डिझाईन करावं लागेल. आणि अगेन येतं कम्फर्ट ऑफ द फॅमिली, झोनिंग ॲज पर द लॉ ऑफ बोथ, म्हणजेच वास्तुशास्त्र आणि आर्किटेक्चर या दोघांच्या लॉ प्रमाणे डिझाईन. आणि याच्यामधला पार्ट असतो जिथे जिथे आपल्याला वास्तुदोष निर्माण होऊ शकतो कन्स्ट्रक्शनच्या वेळेला, तेव्हा रेमेडीज देणं गरजेचं आहे. आता इथे जी हायलाइट केलेली ग्रीन कलर मधले जे 4 पद दिसत आहेत तुम्हाला, ते आहे डोअर ओपनिंग साठी दिलेल्या जागा. म्हणजे जर एखाद्याला पश्चिमेकडून दार द्यायचं असेल तर ते त्या पदात द्यावं आणि जर उत्तरेकडून द्यायचं असेल तर ह्या 3 पदांमध्ये द्यावं, असं त्याच्यात सांगितलेलं आहे. सो हा बेसिक लेआउट आहे, स्टडी लेआउट आहे. याच्यामध्ये डिझाईन नाही केलेलं आपण. सर नेक्स्ट. हा, आणि आता येतो की हे सगळं मी कशावर केलं? हे सगळं मी केलं ऑटोकॅड सॉफ्टवेअरवर.
त्याच सॉफ्टवेअरचं हे पेज तुम्हाला प्रिंट स्क्रीन करून दाखवलेलं आहे. याच्यामध्ये इझिली, एकदम इझिली आपल्याला करता येतं ऑटोकॅडच्या कमांड्स वापरून. एनीवन कॅन लर्न आणि खूप फन लव्हिंग आहे हे. जेव्हा माणूस शिकतो तेव्हा खरंच ते फटाफट होतं. ॲक्युरसी वाढते. सो प्रत्येकाने हे शिकलंच पाहिजे. सर नेक्स्ट. हे आहे दुसरं उदाहरण. हा आहे एका बिल्डिंगचा प्लॉट, ज्याच्यामध्ये त्या जातकाने फ्लॅट ऑलरेडी बुक केलेला. त्याच्यामध्ये वास्तू माझ्या हातामध्ये जेव्हा ती साईट आली, तेव्हा त्याचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. सो बेनिफिट मला हा झाला, की त्याचं इंटरनल जे चेंजेस आहेत ते मला करता आले. सो आजोबा वास्तू. आता आजोबा वास्तू म्हणजे काय? प्लॉट. बिल्डिंग म्हणजे वडील वास्तू आणि फ्लॅट म्हणजे मुलगा वास्तू, असं एक जनरल कॅटेगरायझेशन आहे समजण्यासाठी. त्याच्यामध्ये आजोबा वास्तू देतो प्रांगण प्रवेश, प्लस त्याच्यात ड्रेनेज लेआउट कुठे आहे, वॉटर वॉटर टँक कुठे दिलेला आहे त्यांनी जमिनीखालचा, प्लस लिफ्ट कुठे आहे. आता बिल्डिंगच्या प्लॉटच्या ब्रह्मस्थानातच जनरली हा सगळीकडे तयार होणारा दोष आहे, की प्लॉटच्या ब्रह्मस्थानातच कायम लिफ्ट आणि स्टेअरकेस येत असते. पण असा पण आता नियम आहे, म्हणजे तो आपण एक्सेप्ट केलेला नियम आहे, की आपला बाउंड्री म्हणजे आपल्या नावावरची वास्तू, असं आपले ग्रंथकर्ते सांगतात, की आपल्या नावावरची जेवढी वास्तू आहे तीच आपली. त्याच्यामुळे तो दोष तसा कमी होऊन जातो. वास्तूमधली एंट्री ही पूर्ण बाहूक आहे. पूर्ण बाहूक म्हणजे उजव्या हाताने किंवा क्लॉकवाईज जाणारी दिशा. पूर्ण बाहूचा फायदा किंवा त्याचा श्लोक त्यांनी असा दिलेला आहे समरांगण सूत्रधारमध्ये. ते दोन्ही श्लोक मी इथे लावलेले आहेत. त्याच्यात त्यांनी सांगितलंय, की पूर्ण बाहूक वास्तूमध्ये पुत्र पौत्र धनधान्य हे खूप चांगलं असतं. पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स जास्त असतात. सर नेक्स्ट. हा बिल्डरने दिलेला प्लॅन आहे. याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह पॉइंट्स मला सापडले आणि जे निगेटिव्ह डिफेक्ट वाटले ते मी इथे मेन्शन केलेले. थोडक्यात आणि सांगते, की किचन बरोबर जागेवर होतं. मास्टर बेडरूम साऊथ वेस्टला होती. मुलीची जी बेडरूम आहे ती वायम ला होती. फक्त ईशान्येला बेडरूम, नंतर पूर्वेला टॉयलेट, ब्रह्मस्थानात आलेला कॉलम, नॉर्थ कट आणि एंट्री गंधर्व मधून, हे त्याच्यातले मेजर डिफेक्ट सापडले. सो आता हे कसे करू शकतो? सगळे दोष आपल्याला काढता नाहीये. सो रेमेडीज आणि चेंजेस, ह्या केसला क्लायंट तयार होते चेंजेस करायला, म्हणून आपण कन्स्ट्रक्शनल चेंजेस करू शकलो. आणि नॉर्थ कटचा वापर हा व्हेंटिलेशन साठी किंवा नॉर्थ लाईट साठी करता आला, कारण तिथे बीम दिलेला आहे त्यांनी आउटर साइडला. सो ती कुठेतरी एक बंदिस्त जागा ऑटोमॅटिक क्रिएट झाली, तिथे मोकळं नाहीये. सर नेक्स्ट. यामध्ये चेंजेस करून जो प्लॅन जातकाला क्लायंटला दिला होता तो हाच आहे, ज्याच्यामध्ये अग्नेयला त्यांचा मुलगा लहान स्टुडंट आहे. सो त्याच्यामुळे त्याला अग्नेयची रूम दिली. ती व्यक्ती क्षत्रिय आहे. आता क्षत्रिय म्हणजे काय? क्षत्रिय म्हणजे पोलीस ऑफिसर ह्या किंवा डिफेन्स या फील्डशी निगडीत. आणि आपल्या वास्तुशास्त्रामध्ये जाती ह्या कामांवरून सांगितलेला आहे आणि त्याच्यावरूनच आपण डिझाईन करायचं असतं. हा सगळ्यात महत्वाचा रूल आहे. रक्ताची जात ही कन्स्ट्रक्शन साठी आयडियली धरली नाही पाहिजे. म्हणूनच जो कर्ता पुरुष असतो घरातला, तो काय करतो याच्यावर ती जात ठरते. ईशान्येला देवघर दिलं, जे आधीच्या प्लॅन मध्ये नव्हतं. टॉयलेट्स मध्ये त्यांना काही चेंजेस हवे होते ते केले आणि ईस्टचं टॉयलेट काढलं. ह्याच्यामधला सगळ्यात पॉझिटिव्ह पार्ट हा आहे, की हा शेवटच्या मजल्यावरचा प्लॅन आहे. त्याच्यामुळे जेव्हा इथे रत्नदीप केले गेले तेव्हा जो काही दोष होता तो खालीच दाबला गेला आणि वरती टॉयलेट नसल्यामुळे आज त्यांना पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तिथे खूप जास्त मिळाले. सो सर नेक्स्ट. हे आहे मर्मस्थान. बिल्डरच्या प्लॅनवर जेव्हा हा प्लॅन ड्राफ्ट केला तेव्हा त्याच्यात कळाले आणि इथे ब्रह्मसा आता षण महंती मुखे हृदयच नाभीच मूर्ध्वीच स्तनोयस्ततः मर्माणी वास्तु पुरुषस्य षण महंती प्रचक्षये. समरांगण सूत्रधार मध्ये दिलेला हा श्लोक आहे.
ज्याच्यामध्ये त्यांनी अ, षण्महंती म्हणजे जे 6 आपले सेन्सिटिव्ह भाग आहेत, त्याचं वर्णन केलेलं आहे. सो त्या भागांमध्ये आता आधीच्या व्याख्यानामध्ये पण ताईंनी सांगितलं, की ब्रह्मस्थानामध्ये कधी कुठले कॉलम्स वगैरे नाही यायला पाहिजे, म्हणजे बेंबीवर. आता अगदीच लॉजिक विचारणाऱ्या माणसाला आपण असंही सांगू शकतो, घरी जा, झोप आणि स्वतःच्या पोटावर एक मोठा दगड ठेव. म्हणजे तुला कळेल, की ब्रह्मस्थानामध्ये बेंबीच्या किंवा षण्महंती जे म्हटले आहेत, मर्मस्थानं जे म्हटले आहेत, तिथे का कुठला दोष नसावा किंवा कॉलम नसावा किंवा रेन्फोर्समेंट नसावी, जडत्व नसावं, त्याची कारणं त्याला ऑटोमॅटिक कळतील. त्याला फार एक्सप्लेन करायचं गरज नाही पडणार. सर नेक्स्ट. हा प्लॅन आहे जो फायनल लेआउट होता त्याच्यावर मर्मस्थानं टाकली आणि ते स्टडी करत करत की कुठे काही दोष निर्माण होतोय का, तर 80% दोष त्याच्यामध्ये कमी झालेला जाणवला. त्यात काय काय केलं, गृहक्षेत आणि यमपदामध्ये अ, द्वार आले. आता बरेच लोक दक्षिणेकडची दारं म्हटल्यानंतर घाबरतात, पण मत्स्य पुराणामध्येच दिलेलं आहे की बुद्धिवान लोक हे दक्षिणेकडील यमपदामध्ये आणि वितत पदामध्ये द्वार स्थापित करतात. लकीली इथे मिळाला म्हणून ते शिफ्ट करता आलं. प्लस गंधर्व मधून मेन एंट्री म्हणजे आत जाणारा रस्ता हा गंधर्व मधूनच येणार होता, त्याच्यामुळे तिथे रेमेडीज करणं हे भाग होतं. ते केले गेले. नंतर देवघर त्याच्या जागी दिलं, सन्स बेडरूम चेंज झाली, ईस्ट डिरेक्शनचं टॉयलेट रिमूव्ह करण्यात आलं. सो त्या पद्धतीने अल्टिमेटली आपण काय करतो, वास्तू डिझाईन करतो म्हणजे एनर्जीचं बॅलन्स करतो. ती एनर्जी आपण इथे बॅलन्स केली. सर नेक्स्ट. आणि इथे केले ते उपाय. याच्यामधले जे लाल रंगाचे चौकोन आहेत ते आहे रत्नदीप संस्कार. मैमतम या अ, ग्रंथकाराने जे दिलेले आहेत मयासुराने, त्याच्याप्रमाणे आपण या वास्तूत केले. त्याचं कारण काय, मानसारप्रमाणे का नाही केले? कारण इथे नॉर्थ कट आहे, त्याच्यामुळे मानसारचा पार्ट आपल्याला मिळू शकत नव्हता. आपण डिव्हाइड करून ते करू शकतो, पण आयडियली जर बघायला गेलं तर हे योग्य वाटलं म्हणून केलं. इथे दिलंय मध्यमे पद्मरागम आणि बाकीचे खालच्या याच्यात जे दिलेले आहेत ते प्रत्येक रत्नासाठी जो मंत्र लागतो तो केला. आता हा विधी आहे, हे आपण स्वतः जाऊन नाही करू शकत. सो तो विधी प्रॉपर त्या पद्धतीनेच केला गेला पाहिजे. आणि जे निळे आहेत चौकोन, जे 8 मी तुम्हाला सांगितले की 8 देवता ज्या आहेत आपल्या, त्या 8 2 पदांच्या आहेत. म्हणजे कुठल्या, जयंत, भृश, वितत, भृंगराज, सुग्रीव, शोष, मुख्य, अदिती. ह्या पदांसाठी काय उपाय केले, तर सुगंधी संस्कार आणि खनिज संस्कार हे 2 केले. प्लस त्याच्यामध्ये जिथे जिथे धातू धान्य आम्हाला निक्षेप करता आले ते केले. सर नेक्स्ट. हा त्यातला फायनल लेआउट आहे, जो प्रेझेंटेशन करून इथे दाखवलेला आहे. तो कशात प्रेझेंट केलेला आहे, तर तो ऑटोकॅड मध्ये प्रिंट केलेला आहे. सर नेक्स्ट. आता तुम्ही म्हणाल की इथे तुम्ही कन्स्ट्रक्शन बदललं, आधीच्या याच्यामध्ये प्लॉट पासून डिझाईन केलं म्हणून सगळं इझीच आहे, पण एखादं बांधलेलं अवघड स्ट्रक्चर मिळालं, क्लायंट त्याच्याही वरचा अवघड निघाला, तर काय करायचं? तोडफोडीला जर त्याने मनाई केली, तर अशा वेळेला आपण काय करू शकतो? अशा वेळेला आपण फक्त आणि फक्त रेमेडीज देऊ शकतो. पण आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये, तो मैमत्तम असो, मानसार असो, विश्वकर्मा प्रकाशन असो, सम्रांगण सूत्रधार असो, राजवल्लभ असो, कुठलाही ग्रंथ घ्या, नंतर पुराण घ्या, वेद घ्या, अथर्ववेदामध्ये स्थापत्य वेद येतो, त्याच्यामध्ये खूप सारी रेमेडीज दिलेले आहेत. पण ते आपण मूळ ग्रंथांचा अभ्यास न केल्यामुळे आपल्यापर्यंत ते पोहोचू शकले नाहीये. त्यातले मी काही तुम्हाला फक्त हायलाइट देते. रत्न संस्कार, धातू संस्कार, धान्य संस्कार, औषध संस्कार, सुगंधी संस्कार, खनिज संस्कार, यंत्र संस्कार, मंत्रांचा संस्कार, असे कितीतरी आहेत. याचे आपण कॉम्बिनेशन्स देऊ शकतो. हे तर झाले फक्त वास्तूचे. आणि त्याच्यासोबत जो क्लायंट असतो त्याची पण
त्याच्यासाठी पण आपण उपाय देऊ शकतो. बरेचसे लोक ॲस्ट्रोलॉजी पण शिकलेले आहे. सो ते त्याच्यामध्ये काय देऊ शकतो? नक्षत्र, राशींवरून मंत्रसंस्कार. काहीच्या याच्यामध्ये एखाद्या माणसाला चांगल्या सवयी नसतात. सो आपण यम-नियम, अष्टांग योगाचं त्याला गोड भाषेत समजून सांगू शकतो, की हे तुम्ही केलं तर तुम्हाला फायदा होईल. का नाही ऐकणार तो? किंवा थोडं मॉडर्न वेनी सांगा, "बाबा जा रे बाबा रोज जिमला." क्रिस्टल्स वापरायला देऊ शकतो. क्रिस्टल्स तर खूप दिसायला सुंदर असतात. त्याच्यामुळे कोणी पण वापरतं. आणि अ, मला आजपर्यंत सगळ्यात बेस्ट वाटलेला संस्कार तो म्हणजे साधना. साधना ही खूप महत्वाची असते. साधनेशिवाय माणूस जगामध्ये कुठेही जा, जो साधक असतो ना, तो तारला जातो. मग साधना म्हणजे काय असतं? साधना म्हणजे आपण ज्या देवाला मानतो. आता बरेच लोकं म्हणतील, "आम्ही नास्तिक आहोत." अरे पण स्वतःच्या मनगटावर तर तुझा विश्वास आहे ना. मग तू स्वतःला नास्तिक का म्हणतो? असं आपण त्याला सांगू शकतो. सो स्वतःवर जरी विश्वास असला, तरी सुद्धा ती एक मोठी साधनाच असते. खूप कमी लोकांना स्वतःवर विश्वास असतो. सो टेक इट पॉझिटिव्हली आणि गिव्ह ॲज पर द पर्सन त्याला ते देता आलं पाहिजे. आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे. साधनेमध्ये मेडिटेशन्स येतात, योगा येतं, मंत्र साधना येते, उपासना येते डेली. आता बरेचसे लोकं इथे उपासक पण असतील. सो तो एक महत्वाचा भाग आहे, जो आपल्याला संपूर्ण गोष्टींमध्ये तारतो आणि आपल्या कर्मांमधून आपल्याला मुक्त करतो. आणि सुखी आयुष्य जगण्यासाठी आपल्याला एक चांगली दिशा मिळते उपासनेमधून. त्याच्यामुळे नक्की आणि नक्की हा उपासनेचा मार्ग आपण त्या व्यक्तीला दाखवावा. म्हणजे त्यातून त्याची डेव्हलपमेंट होऊन ती व्यक्ती हळू-हळू त्या वास्तूत पॉझिटिव्हिटी क्रिएट होते. आज तुम्हाला सांगायचंच झालं, तर मी स्वतः आज जिथे राहते किंवा जिथे बसलीये, ती 200 वर्ष जुनी असलेली जागा आहे. आज आम्ही इथे तारलो का? तर साधनेमधून, उपासनेमधून. आज कैक पिढ्या आमच्या इथून गेलेल्या आहेत. माझे आजोबा भिक्षुकी याज्ञिकी करणारे होते. त्याच्यामुळे त्यांची एक बैठक होती. ते गेल्यानंतर जी जाणवली निगेटिव्हिटी का? कारण आम्हाला सगळ्यांना ती सवय नव्हती. पण हळू आम्ही ते बिल्ड केलं. सो तो एक मी स्वतःच्या अनुभवातून तुम्हाला हे शेअर करते. त्याच्यामुळे नक्की साधनेचा आणि उपासनेचा मार्ग आपण जातकाला दाखवू शकतो. सर नेक्स्ट. अगेन हे सगळे ड्रॉइंग्स मी कशावर बनवले? तर ते AutoCADवर बनवले. खूप ईझी, फास्ट काम झालेलं. रॅदर तुम्हाला मी सांगेल पण, की ही चांगली गोष्ट नाहीये शेअर करणं, बट स्टिल हे सगळे ड्रॉइंग जे आधी बनवलेले होते, ती फाईल करप्ट झाली. हे मी हार्डली 1 दिवसामध्ये बनवलेले ड्रॉइंग्स आहेत. सो 1 दिवसामध्ये खूप पहिल्यापेक्षा जास्त चांगले ड्रॉइंग्स झाले, जास्त प्रोफेशनल झाले. सो तुम्ही विचार करू शकता, की कमीत कमी वेळेमध्ये आपण किती जास्त आणि किती ॲक्युरेटली काम करू शकतो, जर आपण नवीन टेक्नॉलॉजी शिकलो तर. सर नेक्स्ट. आणि हे सगळं कन्क्लूड करायला घेतलं, तर यातूनच काय निघतं? वैदिक वास्तुशास्त्र प्लस मॉडर्न आर्किटेक्चर इज इक्वल टू वैदिक आर्किटेक्चर. माझा प्रयत्न एकच आहे, की आज मी शिक्षणाने आर्किटेक्ट आहे. पण वास्तूचा जो माझा प्रवास सुरू झालेला आहे ना, त्या वास्तू आणि आर्किटेक्चर मधला ब्रिज बनून ह्या दोन्ही शास्त्रांना पुन्हा एकत्र आणणं आणि एखादं मोठं टायटल इंडियाला वैदिक आर्किटेक्चर मधून मिळवून देणं. सांगायचंच झालं तर आज भारतामधले फक्त बी.व्ही. जोशी यांना आर्किटेक्चरचा नोबेल प्राइज, ज्याला प्रिट्झकर प्राइज म्हणतात, ते मिळालेलं आहे. आज भारतामध्ये एवढे कन्स्ट्रक्शन असून पण आपण त्या लेव्हलला का नाही पोहोचू शकलो? खरंच आज आपण कमी पडतोय म्हणून नाही पोहोचू शकलोय. सांगायची आणि कळकळीची विनंती एवढीच आहे, की योगशास्त्र जसं भारताच्या बाहेर जाऊन योगा बनून आलं आणि नंतर ते आमच्या पिढीने ते आत्मसात केलं. आज मोदी जर नसते, तर योगा डे हा झाला नसता. श्री रामदेव बाबा ह्या लोकांनी जर योगाला प्रमोट केलं नसतं, ईशा फाउंडेशन वाले किंवा अजून कुठले YSS, SSY सगळ्या संस्था, तर आज आम्ही लोकं काय शिकलो असतो? हे बाकीच्या शास्त्रांसोबत नाही व्हायला पाहिजे. आपण आणि एक कोहिनूर जरी इंग्रज घेऊन गेलेले असले, तरी शास्त्राच्या रूपाने आपल्याकडे खूप सारे कोहिनूर आहेत आणि त्या कोहिनूर मधलं जर नॉलेज आपण आमच्या जनरेशनमध्ये जर खऱ्या अर्थाने सायंटिफिक वेने, लॉजिकली, गोड बोलून समजेल त्या भाषेत जर ते पोहोचवलं आणि ती जी इनव्हिजिबल दिसणारी गॅप आहे ती जर आपण कमी करू शकलो, तर नक्कीच आज भारतामधून अनेक कोहिनूर तयार होतील
आणि भारताला परत योगासारखी वेळ नाही येणार. शास्त्र शास्त्रच राहील. एवढीच माझी विनंती. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. इथे असलेल्या सगळ्या माझ्या गुरूंना आणि इथे असलेल्या श्रोत्यांना मी खूप धन्यवाद मानते. आजपर्यंत मला ज्यांनी मदत केलेली आहे ह्या गोष्टींसाठी, उमरीकर सर, जान्हवी मॅडम, धुंडीराज पाठक सर, मग्गीरवार सर, या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते. आणि जर माझ्याकडून काही चुकून तोंडातून निघालं असेल तर आय एम रिअली 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 सॉरी, की तुम्ही सोडून द्या ती गोष्ट लहान समजून. थँक्यू. खूप छान वैदिक वास्तुशास्त्र आणि मॉडर्न आर्किटेक्चरची सांगड घालून आणि समजून सांगितले त्याबद्दल. आणि सगळ्यात महत्वाचं, वैदिक आर्किटेक्चर स्वतः एक आर्किटेक्ट आहे आणि वैदिक वास्तुशास्त्राचा पण डिप्लोमा केलेला आहे. अशा व्यक्तीकडून जर आपल्याला काही शिकायचं असेल तर ही एक चांगली संधी आहे. त्यांनी एक 7 दिवसाचा कोर्स डिझाईन केलेला आहे. 7 दिवस डेली 2 आवर्स ऑनलाईन झूमवर घरी बसून आपल्याला हे शिकता येणार आहे. तर त्याची तारीख आपण लवकरच निश्चित करू आणि आपल्या ग्रुपवर टाकलं जाईल. तर ज्या कोणाला हे शिकायचं असेल, एका आर्किटेक्ट कडून वैदिक वास्तुशास्त्र तज्ञाला आपल्या क्लायंट समोर किंवा एखाद्या डेव्हलपर समोर किंवा एखाद्या आर्किटेक्ट समोर कसं जाता येईल आधुनिक पद्धतीने, आणि हे आपल्याला ते शिकवणार आहेत चांगल्या पद्धतीने. तर नक्कीच आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे. ग्रुपवर ही माहिती शेअर केली जाईल. त्यावेळेस तुम्ही ते लक्ष ठेवून रजिस्ट्रेशन करा. ठीक आहे. आता जर काही कोणाचे प्रश्न असतील ह्या विषयावर फक्त, तर ते प्रश्न तुम्ही जे आहे विचारू शकता. मी सगळ्यांना म्यूट केलं होतं, ते परत एकदा हे करतो. अनम्यूट करू शकता तुम्ही आता. एकच मिनिट. हाँ, ठीक. हाँ, नमस्ते सर। नमस्ते. हाँ, एक प्रश्न पूछना था, वास्तु के हिसाब से एलिवेशन कैसे होना चाहिए और वो डायरेक्शन के हिसाब से चेंज होता है क्या? हेलो। हाँ, हेलो। हाँ, द्या उत्तर द्या. हाँ, वास्तु के हिसाब से, डायरेक्शन के हिसाब से पक्का चेंज होता है, क्योंकि संपात के हिसाब से हम दोनों इसमें डिजाइन करते हैं। मैंने वही बताया कि दोनों तरफ उसके हिसाब से सिर्फ ओपनिंग चेंज होते हैं कि इस साइड से कहा कितना ओपनिंग देना है। साउथ में रहेगा तो कम से कम ओपनिंग देना, क्योंकि साउथ से सबसे ज्यादा हार्श रेज आते हैं। वेराज वेस्ट में भी कम ओपनिंग रखना, लेकिन वेस्ट में इम्पोर्टेंट पार्ट है कि हमारे इंडिया में विंड फ्लो जो होता है वो वेस्ट की तरफ से है, तो उस सारी चीजों को हमें बैलेंस करना रहता है, उसी के हिसाब से डिजाइन बनता है। और एलिवेशन